आपली चेतना आपण ऑर्डिनरी कॉन्शियसनेस मध्ये आहोत, म्हणजे आता आपण आपल्या नॉर्मल दशेमध्ये आपले जे जीवन व्यवहार चाललेले आहेत त्याच्यामध्ये आपण कितपत कॉन्शियस आहोत, कितपत सचेत आहोत. तर आपल्याला असं लक्षात येतं की आपण पुरेसे सचेत नाही. म्हणजे कायम आपण चैत्य पुरुषाशी किंवा आत्म्याशी कनेक्टेड आहोत का, निगडीत आहोत का, तर ते नाही. आणि अगदी प्राण्यां इतके किंवा त्याच्याही खालच्या स्तरावरती चेतनेचा प्रभाव कमी असतो तसे आहोत का आपण, तर आपण तसेही नाही. आपण एका मधल्या स्थितीमध्ये आहोत, म्हणजे आपण हाफ कॉन्शियस आहोत. ठीक आहे. आणि हे हाफ कॉन्शियस असल्यामुळेच आपल्याला दुःख अधिकाधिक सहन करायला लागतात. मदनने असं म्हटलंय की मनुष्य या पृथ्वी तलावरचा सर्वात दुःखी कष्टी जीव आहे. आणि असं का, त्याचं कारणच हे की तो कॉन्शियसनेसच्या दृष्टीने मधल्याच टप्प्यावर आहे. म्हणजे त्याला थोडीशी जाणीव आहे, थोडंसं आत्मभान आहे, पण ते थोडंसंच आहे, पूर्ण नाहीये. त्यामुळे त्या मधल्याच दशेमध्ये असल्यामुळे त्याला दुःख सहन करायला लागतं आहे. मदरला एक स्त्री भेटायला आली होती आणि ती मदरला असं म्हणली की मदर, मी तुम्हाला भेटण्यापूर्वी अतिशय आनंदात असायची. म्हणजे कसं, तर मला सगळी माणसं चांगलीच आहेत असं वाटायचं. पण तुमच्याशी संपर्क आला आणि तुम्ही जे काही सगळं सांगता त्याच्यामधनं जेव्हा मी जगाचं निरीक्षण करायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की सगळी माणसं काही चांगली नाही आहेत. काही चांगली आहेत, काही वाईट आहेत, काहींमध्ये सद्गुण आहेत, काहींमध्ये दुर्गुण आहेत. हे भेद माझ्या लक्षात यायला लागले आणि आता असं वाटतंय की माझं पहिलं जे सगळी चांगली लोक आहेत असं वाटत होतं तेच बरं होतं. म्हणजे ती व्यक्ती म्हणत होती की माझं अज्ञानच मला बरं वाटतंय. सुख होतं अज्ञानात एक प्रकारे. तेव्हा मदनने तिला सांगितलं की तू अज्ञानातून थोड्याशा ज्ञानामध्ये आलेली आहेस, पण हे ज्ञान अपुरं आहे. थोडंसं अजून एक पायरी वरती गेल्यानंतर खऱ्या अर्थाने या जगाचं दर्शन तुला घडेल. म्हणजे जग काय आहे ते खऱ्या अर्थाने कळेल. त्यामुळे एक पायरी वर चढायला पाहिजे. अगदी आपल्या मनुष्य जमातीची सुद्धा ही अशीच गत आहे. आपण प्राण्यांपासून थोडेसे वर उठलेलो आहोत, पण अजून पुरेसे वर गेलेलो नाही आहोत. त्यामुळे आपल्याला हे दुःख कष्ट सहन करायला लागतात असं दिसतं.